मनाचं. आता मला उत्तर द्या तुम्ही, जरा भजने बिजने टाळकरी कोणी कीर्तनकार असले तर तिला बाळ होणार नाही का? तिला बाळ होणार नाही का? तिला काम नाही? करेक्ट, बाळ होणार नाही. ती देखणी आहे, स्मार्ट आहे, पण घोटाळा असा झाला तिची कामाची तृप्ती करणारा नपुसक असल्यामुळं तिला बाळ होणारच नाही. मग ती बाळ होणार नाही याचा अर्थ तिला काम आहे पण तृप्ती होत नाही. पुरावा 7वा अध्याय. इच्छा ही कुमारी झाली, कामाते तारुण्य आलं. तरुण ती देखणी आहे, तिला ब्युटी पार्लरला जायची गरजच नाही, पण गडी नपुसक आहे. मग तिला धोका बसला का यश आलं? धोका बसला कोणापासून? आता पोरीनं उत्तर द्या. पोरीनो, तुम्हाला जर धोका बसला निघाल का? तुम्ही सांगा का कोणाला? आईला तर सांगू शकत नाही, बापाला तर वारा लागू देत नाही, आणि भावाचं तर सावली सुद्धा पडू देत नाही. मग ती सांगत कोणाला? मैत्रिणीला. करा. मग ही मैत्रीण तिला सांगायला गेली. मी त्याला पाहिलं, त्याने मला मेसेज टाकला, मी त्याला हाय केलं, त्याने मला उसाच्या रसाच्या दुकानात गेलं, उसाचा रस पेले, कारण मी जर्सी होते, आणि रस पेलं मला कळलं त्याच्यात पैसे नाही. मग त्यानं घड्याळ गहाण ठेवलं. मग मला अंदाज आला, जो माझ्यासाठी घड्याळ गहाण ठेवू शकतो तो माझ्या शब्दावर त्याच्या बापाला उचलून आपटू शकतो. एवढा अंदाज केला आणि मी त्याला बिडालो. कारण पुरीमध्ये पुरीच्या 2 गोष्टी कधी देणार त्याच्या. पुरी हुशार बरोबर कधीच प्रेम करीत कधीच करणार नाही. पुरी ब्रिलियंट, कलेक्टर, तहसीलदार, प्रांत, SP, PI, API, MPI शेजारी, कस्टम अधिकारी अशा टॉपच्या पोरांच्या पुरी कधीच नादल्या जात नाही. पुरींनी ठेका पत्करले, एकदम भंगार पोऱ्या, गावठी भाषेत छपरी. पुरी छपरी पोराच्या प्रेमात पडणार. एकदम दरिद्री पोऱ्या, बदला तुझी अंडरपेंडला वा 2-3 वेळा गावात हसला, मिशा काढल्या, बिळावली पोर त्याला. पोर काम काय करते? इडीवरच्या मुठी चुरीत आहे, किबली चुरीत आहे, किबली मोटरसायकली चुरीत आहे, आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय काय पा प्रेमाचं. सगळं पळून गेलेल्या पोरी जीवनात फेरे पळून जातात. 2-4 वर्ष कुठंतरी कुठंतरी कामाला राहायचं, पोर झालं की ते पिशीत तिला धरून लागली आत्महत्या करायला. पिकाळ भांडणाच्या नादी लागून कुठं संसार होतो. याची आखली तर पोरी न पाहिजे का नाही? लहान जागू. आणि तिच्या आईला काय वाटत नाही? कोणत्या आईला माहित नाही तुझी पोरगी प्रेमात पडली? देवर संकटेश्वर शपथ तुला माहित आहे? आपल्या पोरीच्या मोबाईल मध्ये बॅलन्स करून येतो, आपली पोर रविवारी शाळेत जाती, तुला माहित नाही? डबा परत येतो तसाच. तिने अन्न पाण्याचा त्याग केला का? ती अनुष्ठानाला बसली, तुला कळत? पोरगी पळून गेल्या म्हणती मला अंदाज आला. ती काय तू काय आम्हाला बसली? आपण जर म्हणलं पोरगी तुमची पोरा संघ गाडीवर दिसली, तिच्याही म्हणती ती वनस्पती शास्त्र घेतलंय, ती पर्यावरणाचा अभ्यास करते, त्यामुळे तिला रोज डोंगराला लावा. प्रेम आहे हे इंद्रियाचं किती भाऊ, हे थोडं झोंबात आहे पण खरं आहे. मी सध्या वाल्या कुळे सगळ्यांचे घोडे एकटाच खातो. असा माणूस नाही राहिला का त्याने मला घोडा लावला. माझं एकच गुण आहे, फक्त खरं बोलत, त्याची फळं भोगी. गुन्हा एकच, फक्त. आणि या जगात मोबाईल बंद करे, या जगात जो खरं बोलल तो सकाळी दिसणार सुद्धा नाही. या जगाचा नियम आहे, चालूवर कोणी बोलायचं नाही, भ्रष्टाचारावर कोणी बोलायचं नाही. जो बोलाल त्याचा गेम.
1 किलोमीटर रस्त्याला कुठं 3 कोटी लागत 25 पत्रिके शेरला 25 लाख लागत म्हणजे स्वनेची पत्रिका घेत जो बोला त्याचा सकाळी घे जो लाल करी वाचला वाट लावून टाकली समाजाची वाट गुलाम केला समाज ह्या लोकांनी गुलाम लाज विकलेला समाज तयार झालाय मला लाज विकलेला त्याला फिरवले ते सोडतात त्याला फिरवते 1 मिनिटात आवाज ते नाही हा फिरवते आला 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 बस एमएससी पीएचडी माणसं एमएससी पीएचडी माणसं यांनी 6,000 रुपये महिन्याला प्राध्यापक वापरले गुलाम केला समाज ह्या लोकांनी गुलाम एमएससी पीएचडी प्राध्यापक 6,000 रुपये रोजानं काम करतोय शिकला आहेत का नाही बोला नाही त्यानं बायको करायची कवा आणि नातू पाहायचा कवा तुम्ही बधीर झालेली लोक तुम्हाला आता माझ्या पुढे एवढे रंगणे एखादा आमदार खासदार झाला आता चालले त्याच्या मागे इंदुरीकडे गेला उडत 250 रुपये रोजानं सगळे जाणारी माणसं तुम्हाला काय गाजर धर्म करत वडा खाला तर 3 चेड्या खराब झाल्या टाळे माणसं हे 96 कोणी हे 96 कोणी खानदान रक्त आहे हे छत्रपतीचं रक्त आहे याला मोडायची सवय वाकायची सवय सवय याला कुठे चाटून जगायची सवय आणि याला सगळं विकायची सवय याला स्वाभिमान विकायची सवय मग आपल्याला सभेला जाणार त्यांच्या सभेला प्रचंड गर्दी आपल्या गाडीला पाठवून इतकी भिकारी आहेत का आपण कामत का आपण ते स्वतः बाजू सारखं लिंक लागली त्याला विषय चालत नाही गोष्ट खरी मोठी बघा म्हणून कार्याचे कीर्तन तुम्हाला 5-7 गोष्टी सांगतो या पुस्तकातल्या नाही ते इंग्लिकडचे आहे हे जाऊ दे बस मारते विठाला विठाला इच्छेच्या प्रेमात पडले तुम्हाला संकटेश्वराकडून 7 गोष्टी सांगतो पटल्या तर हा मला अंगातली ताकद जपून वापरा तुमचं काय नाव आहे बरोबर आहे बरोबर एक दिवस ही ताकद कमी होईल आणि ही ताकद कमी झाल्यानंतर तुम्ही ज्यांच्यासाठी कमावलंय तेच तुम्हाला धोका देणार आहे तुमचं काय मत आहे अंगातली ताकद टपऱ्या पेटवायला वापरू नका अंगातली ताकद दगडी करायला वापरू नका अंगातली ताकद धर्मासाठी वापरा करा गोठ्यातल्या गाईची सेवा करा घरातल्या आईची सेवा करा भारत मातेची सेवा दुसऱ्याच्या प्रचाराला आपल्याला हिंडायची गरज काय भिकारी आहेत का आपण भिकारी आणि सगळे तरुण पोरं ध्यानात ठेवा या दंगली बिंगलीत तुम्ही पडू नका हे केस कमी पोरण अंगाचे एवढे गाव पाहिजे हो माहित की फिरला नाही कोणी कीर्तन केली नाही कोणी एका जन्मात कोणा होणार नाही 2-4 जन्म लागतील पण माझे वाक्य आहे का गावाच्या अंगाची केस कमी एवढे गाव पाहिलेली प्रत्येक वाक्य पुस्तकातलं नाहीये अनुभवाचं आहे फक्त ज्ञानेश्वरीचा गाथ्याचा आधार एक ज्ञानेश्वरीचा गाथ्याचा आधार आहे पण हे प्रत्येक वाक्य अनुभवाचं आहे तुमचं काय
5 मिनिटं काला बाजूला जाईल, पण 7 वाक्य सांगतो. सांगू काला थोडा बाजूला जाईल, मग काय म्हणजे हे कालाचे किती काय 2 मिनिटं काला बाजूला जाईल. पाया पडतो पोरांनो, दंगली बिंगलीत पडू नका. हा समाज तुम्हाला फक्त वापरून घेणार आहे आणि सीझन संपल्यावर सोडून देणार आहे. तुमचा वापर फक्त यूज अँड थ्रू आहे. तुमचं काय मत आहे? आता हे 2 महिने तुमची लोकांना गरज आहे. तशी 24 सालातच घर आहे मनुष्यबळ. पण पोरांनो, लोकांच्या पेनामध्ये कॅमेरे आहेत. जर उद्या तुम्ही दंगलीत पेटवताना कुठे जवळ दिसले, हसण्यावरही गोष्टी नेऊ नका. 10 वर्ष शिक्षा आहे. ते तर मरू द्या, पण आपल्याला जिंदगी आहे हे ध्यानात ठेवा.